हॉन्टेड बस स्टॉप ही गोष्ट आहे निजामाबादची। निजामाबाद शहराच्या बाहेर सुनसान भागात एक छोटासा बस स्टॉप होता तर सरळ साधा छोटासा बस स्टॉप। पण त्या बस स्टॉप बद्दल लोकांच्या मनात जरा विचित्र भावना होत्या। साधारणपणे बस स्टॉपवरनं प्रवासाला सुरुवात होते। लोक बस स्टॉपवरनं बस पकडून आपल्या ठिकाणी पोहोचतात, पण निजामाबादच्या या बस स्टॉपने बऱ्याच लोकांच्या आयुष्याचा प्रवास संपवून त्यांना मृत्यूच्या हवाली केलं होतं। अखेर काय होतं त्या बस स्टॉपचं रहस्य? गोष्ट फार वर्षांपूर्वीची आहे। निलिमा नावाची मुलगी अर्ध्या रात्री बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती। तेव्हा काही बदमाश मुलं आली आणि सुनसान जागेचा फायदा घेऊन तिच्यासोबत गैरवर्तन करू लागले। निलिमा बरीच ओरडली, वाचवा 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 मला, सोडा सोडा मला, वाचवा वाचवा, सोडा मला, प्लीज वाचवा। पण त्या सुनसान बस स्टॉपवर तिची मदत करायला कोणीच नाही आलं। तेव्हा अचानक एक बस निलिमाने येताना पाहिली। निलिमाला वाटलं बस ड्रायव्हर बस थांबवून तिची मदत नक्की करेल। बस थांबवा प्लीज, बस थांबवा, वाचवा, बस थांबवा, मला वाचवा। पण बस ड्रायव्हरने निलिमा सोबत जबरदस्ती करत असलेल्या त्या मुलांना पाहिलं आणि तो घाबरला। त्याने बसचा स्पीड वाढवला। निलिमा रस्त्यावर उभी राहून फक्त ओरडत होती, पण घाबरलेला बस ड्रायव्हर चुकून निलिमाला चिरडून पुढे निघून गेला आणि निलिमाचा मृत्यू झाला। म्हणतात की आजही त्या बस स्टॉपवर निलिमाच्या भूताची सावली आहे। जी कुठली बस किंवा प्रवासी त्या बस स्टॉपवर रात्रीच्या अंधारे थांबते, निलिमाचं भूत त्यांना संपवून टाकतं। एके रात्रीची गोष्ट आहे। अजय नावाचा मुलगा सुनसान रस्त्यावरून त्रासाने चालला होता। तेव्हा त्याला एक सायकलवाला समोरून येताना दिसला, जो फारच घाबरलेला होता। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश। अजयने सायकलवाल्याला थांबवलं। दादा थांबा जरा। दादा काय झालं? तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? अरे तिकडे छप्पर थरथरतंय, मुलगी रडते। अमावस्येची रात्र आहे ना, वाचवा वाचवा ओरडते। वाटतंय की ती आज प्रकट होणार आहे। तिचा सोडा, पण तुम्ही एवढे सुनसान रात्री इकडे काय करताय? अहो दादा, मला निजामाबादला जायचंय। औरंगाबादेतून आलो एका ट्रक मध्ये बसून। ट्रक फरीदाबादला चालला होता, त्यांनी मला इकडेच म्हणून उतरवलं। आता पुढे कसं जायचं? इकडे कुठली बस किंवा बस स्टॉप सापडेल का? बस स्टॉपचं नाव ऐकताच सायकलवाला जरा जास्तच घाबरला। बस स्टॉप? बस स्टॉप आहे ना मागे, पण तुम्ही तिकडे जाऊ नका। रात्रीला तिकडे बस नाही थांबत कुठली, कारण की तो भूतिया बस स्टॉप आहे। आज अमावस्या आहे, आज तर नक्कीच बळी घेणार ती। निघून जा इकडनं। असं म्हणून सायकलवाला सायकलवर बसून निघून गेला। वाटतंय डोक्यावर परिणाम झालाय। अरे बस स्टॉप आहे समोर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही। बस स्टॉप आहे म्हणजे सकाळपर्यंत छप्पर तरी मिळेल, सकाळच्या सकाळी बघू। असं म्हणताच अजय चालू लागला आणि चालता चालता बस स्टॉपवर पोहोचला। बस स्टॉप फारच सुनसान आणि अमावस्येच्या अंधारामध्ये फार विचित्र होता। अजय बस स्टॉपवर जाऊन उभा राहिला की अचानक बस स्टॉपचं लागलं आणि सोबतच कुणाच्या तरी भयानकपणे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले। निघा इकडनं, निघा, सोडा सोडा, वाचवा वाचवा मला, बस थांबवा, बस थांबवा, वाचवा। अजय थोडा घाबरला, पण नंतर सावरला। हे बघ, जो कोणी गर्दूला इकडे लपला असेल ना, पटकन इकडनं निघून जा। तुझ्या कृत्याने गरीब घाबरत असतील, मी नाही। कायद्याने पंडित आहे मी, मंत्रतंत्र मलाही येतात। अरे आजच थोडी प्रवास करतोय मी, अर्धा भारत फिरून आलोय मी घाबरणार नाहीये। हा असा आवाज थोडा वेळ सुरू होता, पण अजयवर त्याचा काही एक परिणाम झाला नाही। नंतर हे आवाज हळूहळू थोडे कमी झाले आणि शांतता पसरली। वाटतंय की तो नशेडी पळाला। तेव्हा अचानक
शांततेला चिरत अंधारातनं एका मुलीचा आवाज कानावर पडला आणि अजयने अंधारामध्ये पाहिलं. रस्त्यावर एक मुलगी तिचं तोंड गुडघ्यांमध्ये दाबून हमसून हमसून रडत होती. ए मुली, कोण आहेस तू आणि इकडे का बसलीस? तेव्हा अचानकपणे काही मवाली मुलं आली आणि त्या मुलीला घेराव घालून त्रास देऊ लागली. ए, येते काय कोपच्या मध्ये? हे पाहताच अजयचं रक्त खवळलं. सुनसान रस्ता बघून मुलीची छेड काढतात. अजय मवाल्यांच्या दिशेने निघाला आणि एकाची कॉलर पकडून त्याला खेचू लागला की अचानकपणे सर्व मवाली गायब झाले. हे बघून पहिल्यांदा अजयला भीतीची खूप भीती वाटू लागली. त्याने मुलीकडे वळून पाहिलं तर त्याचे डोळे पांढरे झाले. आतापर्यंत रडणारी ती मुलगी एक भयानक भूतनी बनली होती. अजयकडे पाहून ती भयानक हसत होती. काय झालं पंडित, घाबरलास? घाबरत तर मी कोणालाही नाही, पण ही काय मस्करी आहे? कशाला घाबरतेस इतरांना? माझं नाव निलिमा आहे. अमावस्येच्या रात्री काही वर्षांपूर्वी माझा इथे मृत्यू झाला होता. मृत्यू. निलिमाने अजयला सगळी कहाणी सांगितली. अजय ही खूप इमोशनल झाला. खूप वाईट झालं तुझ्यासोबत. जग फार वाईट आहे, पण तू आता सुधार ना. लोकांना नको त्रास देऊस. निघून जा आता. मी एकटी कशी काय जाऊ? म्हणजे ग? मला तू आवडलास पंडित. तू इतरांसारखा नाहीयेस. चल चल माझ्या बरोबर. आपण दोघं एकत्र राहूया. हे ऐकताच अजय थरथर कापू लागला. वेडी झाली का? तू भूत आहेस आणि मी जिवंत माणूस आहे. मी तुला घेऊन जाणारच माझ्या जगात. मी तुझ्यावर प्रेम करायला लागले. प्रेम. पण मला यायचं नसेल तर मग? हे ऐकताच निलिमा हसत हसत म्हणाली, तर मग जाळून टाक मला. जाळून टाक मला. तू पंडित आहेस. मंत्र मार. मंत्रतंत्र मारू शकतोस तू. जाळून टाक. हे ऐकून अजय घाबरून म्हणाला, हे बघ, मी पंडित नक्कीच आहे, पण मला मंत्रतंत्र वगैरे येत नाहीत का माझी आई? मी फक्त माझा धाक दाखवायला म्हणालो होतो. तू इमानदार आहेस ना, म्हणून मी तुला खरं सांगितलं. हे ऐकताच एकदम निलिमाचा ॲटिट्यूड बदलला आणि ती अजून जास्त भयानक बनली. मला फक्त हेच जाणून घ्यायचं होतं. खोटारड्या, नीच. आज अमावस्येचा बळी तर घेणारच मी. तू जेव्हा मंत्रतंत्राचं बोललास तेव्हा मी घाबरले होते, पण आता मला तुझ्यापासून काहीच धोका नाही. निलिमा जोर जोरात ओरडू लागली आणि सोबतच तिची नख आणि दात देखील वाढू लागले. तिने अजयची मान पकडली आणि त्याच्यामध्ये तिचे टोकदार दात घुसवले. सोड मला. वाचवा, वाचवा. पण निलिमा कुठे थांबणार होती? ती अजयचं सगळं रक्त प्यायली आणि त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे अमावस्येच्या रात्री त्या भूतिया सुनसान बस स्टॉपवर आणखी एका प्रवाशाचं प्रेत लावारिस बनून पडून राहिलं. लॉकडाऊन मध्ये भूत. मार्च 2020 पासनं जे पहिलं लॉकडाऊन भारतात लागलं ते भलं कोण विसरू शकतं? मोठमोठ्या शहरांपासनं छोट्यातले छोटी गावं आणि खेड्यांपर्यंत सर्व काही सुनसान होतं. सुनसान गल्ल्या, सुनसान रस्ते. एवढंच काय, बरीच घरं देखील सुनसान झाली. ही भीतीदायक गोष्ट आहे अशाच एका सुनसान घराची, ज्याच्यामध्ये एक मुलगी होती आणि अचानक तिचं आयुष्य सुनसान बनलं. गोष्ट आहे शहागंजची. अनुजा तिचे वडील आणि काकांसोबत राहायची. तिची आई या जगात नव्हती आणि काकी पण काकांना सोडून निघून गेली होती. घरात होते फक्त 3 लोक. अनुजा, तिचे बाबा आणि काका. काका आणि बाबा मिळून ज्वेलरीचा तगडा बिझनेस करायचे,
शहरामध्ये त्यांचं लांब लचक दुकान होतं. अनुजा कॉलेज स्टुडंट होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि लॉकडाऊन करावं लागलं. सर्व घरामध्ये कैद झाले. अनुजा पण आता घरातच होती. पण तिचे बाबा आणि काका बिझनेस मध्ये तोटा इच्छित नव्हते. लॉकडाऊन मध्ये पण गोडाऊन मध्ये जाऊन चोरी छुप्याने काही कामगारांसोबत काम करू लागले. अनुजाने त्यांना बरंच समजावलं, पण दोघांनी अजिबात ऐकलं नाही. जे व्हायचं होतं तेच झालं. कोण्या मजुराच्या संपर्कात आल्याने दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि प्रशासनाने त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवलं. ॲम्ब्युलन्स आली आणि दोघांना घेऊन गेली. अनुजा बिचारी घरामध्ये एकटी अडकली. सगळं घर कसं सुनं सुनं झालंय आणि बाहेर सुद्धा कसं सुनं सुनं आहे. देव करो आणि काही वाईट प्रसंग न येऊ. आरडाओरडा केला तरी कोणी मदतीला येणार नाही. शांताबाई पण घरात कैद आहेत. त्या असत्या तर त्यांचा जरा आधार तरी वाटला असता. आता मी अख्खी रात्र एकटीने कशी काढू? आधी तर सगळं नॉर्मल होतं. जेवण जेवून दिवसा टीव्ही बघण्यामध्ये आणि रात्री फ्रेंड्स बरोबर चॅट करण्यामध्ये निघून जायचा. पण जसा दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवला, अरे बापरे, 12 वाजले आणि मी अजूनपर्यंत झोपून होते. पटकन फ्रेश होते आणि जेवण करते की तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. आता यावेळी कोण आलं असेल? दरवाजा उघडू की राहू दे? कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर? कोणी लफंग तर आला नसेल संधीचा फायदा घ्यायला. डोरबेल वारंवार वाजत होती. अनुजाने विचार केला ती दरवाजा उघडणार नाही, पण तिच्याने राहवलं गेलं नाही. तिने की होल मधनं पाहिलं. बाहेर एक पोलीस उभा होता. अनुजाने पटकन दरवाजा उघडला. मॅडम, तुमच्या घराच्या समोरच माझी ड्युटी लागली आहे. तहान लागली आहे, पाणी पाहिजे जरा. हा, हे काय आहे? तुम्ही मास्क पण नाही लावलाय. तुम्ही जरा दूर उभे राहा. मॅडम, कडक उन्हात ड्युटी करतोय, आधीच घाम गळतोय. मास्क लावला तर गुदमारूनच परत जाऊ. डोंट वरी, आमची रोज टेस्टिंग होत असते. आम्ही पॉझिटिव्ह नाही आहोत. अनुजाने आतनं पाणी आणलं. पाणी प्यायल्यानंतर पोलीस निघून गेला. मग काय, रोज पोलीस येऊन डोरबेल वाजवायचा. रोज अनुजाकडनं पाणी मागून प्यायचा आणि मग निघून जायचा. एके दिवशी मात्र हद्द झाली. वारंवार बेल वाजत होती. अनुजाने सेफ्टीसाठी डोर होलमधनं बाहेर पाहिलं तर कोणीही नव्हतं. तरीही डोरबेल वाजत होती. हे काय? पोलीस तर नाहीये. मग ही बेल? अनुजाने जसा दरवाजा उघडला, समोर तोच पोलीसवाला. मी काय थट्टाय? बेल वाजवता आणि लपून बसता? मी कुठे लपलोय? मी डोर होल मधून पाहिलं. तुम्ही दिसला नाही कुठे. एके दिवशी कंटाळून अनुजाने पोलीस हेल्पलाईनवर कॉल केला. हॅलो मॅम, शहागंज भेंडी बाजार गल्ली नंबर 17 मधून बोलते. माझ्या घरासमोर जे पोलीस ड्युटीवर आहेत त्यांच्या पाणी पिण्याची सोय का नाही करत तुम्ही? ती जनावरं नाही, माणसं आहे. व्हॉट? भेंडी बाजारात एकही पोलीस मला ड्युटीवर नाहीये? अनुजाने खिडकीवरचा पडदा सारला. बाहेर एकही पोलीसवाला नव्हता. अनुजा गडबडून गेली. जर कंटेनमेंट झोन असल्यामुळे भेंडी बाजार पोलिसांसाठी सुद्धा वर्जित आहे, तर मग तो कोण आहे जो रोज पाणी प्यायला येतो? नक्कीच कोणीतरी लफंग आहे. आता तर हे दार बंदच राहील. दुसऱ्या दिवशी पण बेल वाजत होती, पण अनुजाने दरवाजा उघडला नाही. दुपारपासून संध्याकाळपर्यंत बेल वाजतच होती आणि अनुजाला राग आला. मला माहितीये की तू पोलीसवाला नाहीयेस. चालता हो इथून, नाही तर पोलीस कंप्लेंट करेन. बाहेर सीसीटीव्ही लावलेला आहे, लक्षात येतंय का तुझ्या? आणि अचानकपणे डोरबेलचा आवाज बंद झाला. पण रात्री 10 वाजता असं काही घडलं. जेवण जेवून अनुजा जशी बेडरूम मध्ये आली, तिने पाहिलं की बेडवर कोणीतरी आहे. कोण आहेस तू आणि आत कसा आलास? जसा तो अनुजाच्या दिशेने वळला, अनुजाचा थरकाप उडाला. तोच पोलीस होता, पण जिवंत नाही, मेलेल्या भयंकर भूताच्या रूपात. अनुजा इकडे तिकडे पळू लागली. दरवाजे उघडू लागली, पण सर्व दरवाजे बाहेरून बंद होते. अनुजा ओरडू लागली, पण लॉकडाऊन मध्ये तिचा आवाज भला कोण ऐकणार? अनुजा ओरडत राहिली आणि अचानकपणे भूत तिच्या मागे येऊन उभं राहिलं. तुला काय वाटलं? तू दरवाजा नाही उघडलास तर मी आतमध्ये नाही येऊ शकणार. काय काय हवंय तुला? बदला. मी काय बिघडवलंय तुझं? तू नाही, तुझ्या काका आणि बाबाने. त्यांनी काय केलंय?
स्मगलिंगचं सोनं विकायचे. मी छापा मारला तर मला लाच दिली. मी लाच जास्त मागितली तर दोघांनी मला मारून भट्टीमध्ये वितळवलं. आता मी तुला नाही सोडणार. भूताने अनुजाचा गळा आवळला. अनुजा ओरडू लागली आणि अचानक भूताने तिला सोडून दिलं. नाही, मी तुला नाही मारणार. त्यांनी मला मारून माझी पोरं अनाथ केली. मी त्यांना मारून तुला अनाथ करेन. असं म्हणून भूत गायब झालं. अनुजा रात्रभर रडत होती. कोणालाच कॉल करू शकत नव्हती कारण की मोबाईल दरवेळी नेटवर्क विसरायचं. घरातून पळू शकत नव्हती कारण की दरवाजे बाहेरून बंद होते. अचानकपणे हॉस्पिटलमधून फोन आला आणि असं कळलं की तिच्या काकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आणि मग पुन्हा नेटवर्क निघून गेलं. अनुजा फोन आपटत बसली आणि अचानक भूत आलं आणि हसत हसत म्हणाला, मृत्यू कोरोनामुळे नाही, व्हेंटिलेटर बंद झाल्यामुळे झालाय. असं म्हणत हसत हसत तो गायब झाला. अनुजा पूर्णपणे हतबल होती. रडून रडून झोपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कॉल आला. ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे तिचे वडीलही जिवंत नव्हते. हे ऐकताच तर अनुजा जिवंत प्रेत झाली. भूत परत आलं आणि हसत हसत म्हणाल, मृत्यू ऑक्सिजनमुळे नाही, ऑक्सिजन मास्क काढल्यामुळे झालाय. आता तू माझाही गळा दाबून टाक. मारून टाक मला. मारून टाक. नाही, तुला मरायचं नाहीये. तुला फक्त तडफडत राहायचंय. निघतो मी. त्या दिवसानंतर भूत परत कधी नाही फिरकलं. 6 महिन्यांनंतर लॉकडाऊन संपलं. तरी पण अनुजा घराच्या बाहेर नाही आली. तिने स्वतःला घरामध्येच कैद केलं आणि कायमसाठी तिने स्वतःला लॉकडाऊन केलं. भूतिया ढाबा. नागपूर हायवेवरनं जय आपल्या वाईफ मिथिला सोबत चालला होता. अचानक जयला एक ढाबा दिसतो. मिथिला, स्टॉप द कार, स्टॉप. काय झालं? तो बघ एक ढाबा आहे. लहानपणी मी आई बाबांबरोबर कितीतरी वेळ इकडे जेवलो होतो. बऱ्याच वेळापासून हा बंद पडलाय. असं वाटतंय आता पुन्हा ओपन झालाय. चल मग जेवून घेऊया इथेच. मिथिला आणि जय ढाब्याच्या आतमध्ये जातात. ढाब्याचे 2 वेटर्स गणपत आणि संपत मिथिला आणि जयच्या जवळ येतात. काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही गणपत आणि संपत आहात ना? मला माहिती आहे तुमची नावं. मी लहानपणी तुमच्या ढाब्यावर यायचो. ऑर्डर बोला. शेवभाजी घेऊन या. मिथिला, इकडची शेवभाजी खूप फेमस आहे. गणपत आणि संपत किचन मध्ये जातात. थोड्या वेळाने किचन मधून स्टीलची प्लेट घेऊन 4 माणसं बाहेर येतात. थोडीवा, कस्तुराबाई, गणपत आणि संपत आणि मिथिला आणि जयला घेराव घालतात. अरे कस्तुराबाई, तुम्ही आणि तुम्ही धोंडीबा, राईट? मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो यार. मला हे सांगा, इतक्या वर्षांपासून हा धाबा बंद का होता? तेव्हा चौघांनी प्लेट उचलून मिथिला आणि जयला दाखवतात आणि एकत्र विचारतात, याला ओळखता? प्लेटमध्ये एका माणसाचा चेहरा दिसतो. मिथिला आणि जय चपापतात आणि चौघांकडे पाहतात तर चौघेही भूत बनलेले असतात. जय, जय चल, जय इथून चल. इथे काहीतरी गडबड आहे. ओळखता काय ह्याला? नाही ओळखलं. पण तुम्हा सर्वांना झालंय का यार? जय चल, भूत आहे ती सगळी. चौघे मिथिला आणि जयला घेराव घालतात आणि त्यांचं रक्त पिऊ लागतात. काही वेळापर्यंत त्यांच्या दोघांचे ओरडण्याचे आवाज येतात. मग शांतता पसरते. यांना ठिकाणावर लावा. कस्टमर्स येत आहेत. ढाब्यामध्ये जे कोणी कस्टमर्स यायचे त्यांची हीच अवस्था व्हायची. चौघेही कस्टमर्सना घेराव घालायचे. प्लेट उचलून एका माणसाचा चेहरा दाखवायचे आणि मग त्या कस्टमरचा खून करून त्यांचं रक्त प्यायचे. कुठलाही कस्टमर त्या प्लेटमध्ये कैद असलेल्या माणसाला ओळखायचा नाही आणि मारला जायचा. चौघेही भूत कस्टमर्सना मारायची आणि भूतिया ढाब्याचं रहस्य कधीही उलगडायचं नाही. एका रात्रीची गोष्ट आहे. राघव आणि शर्वरी हायवेवरून नागपूरच्या दिशेने चालले होते. तुझ्या पप्पानी लग्नाची परमिशन दिली, नाहीतर मी तुला पळवून नेलं असतं, माहितीये? पण मी तुझ्या बरोबर कधीच पळून आले नसते. आय लव्ह माय डॅड.
ओहो, राघव, मला भूक लागलीये. अच्छा बाबा, ढाब्यावर थांबूया ना कुठल्या तरी. तो बघ ढाबा. थांबव. राघव कार थांबवतो आणि दोघे धाब्यावर येतात. ब्युटिफुल. मला वाटतं खूप जुना ढाबा आहे. ऑर्डर सांगा. जे काही उपलब्ध आहे पटकन घेऊन या. गणपत आणि संपत किचन मध्ये जातात. मग चौघेही हातामध्ये प्लेट घेऊन बाहेर येतात आणि राघव आणि शर्वलीला घेराव घालतात. व्हॉट इज दिस? मला ओळखता? राघव, हे तर बाबा आहेत. हे माझे होणारे सासरेबुवा आहेत. त्यांना ताबडतोब इकडे बोलवा. हलवा समजलाय काय? नाही बोलवायचा. काय करणार तुम्ही? चौघही भूत बनतात. राघव आणि शर्वरी थरथर कापू लागतात. आम्ही सुडाच्या आगीत गेली अनेक वर्ष जळतोय. जिवंत राहायचं असेल तर बोलवा यांना. पटकन फोन कर. चल. हॅलो बाबा. बाबा, कुठे आहात तुम्ही? पटकन हायवेवरच्या ढाब्यावर या. इथले लोक आम्हाला मारून टाकतील. लवकर या बाबा. चौघही भूत राघव आणि शर्वरीला घेराव घालून बसतात. काय झालं? अजूनपर्यंत नाही आला तुझा बाप? अर्धा तास होऊन गेलाय. ते निघालेत, आता येतच असतील. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. गणपत, संपत, कामाला लागा. गणपत आणि संपत उठतात आणि धाब्यामध्ये रॉकेल घालायला सुरुवात करतात. रॉकेल वाहू लागतं. हे काय करता तुम्ही? प्लीज, ते येतच असतील. तुम्ही असं नका करू. तू गप्पा बस. आम्ही आमची तयारी करतोय. कसली तयारी? तेवढ्यात शर्वरीचे बाबा तिकडे येतात. शर्वरी तिच्या बाबांना बिलगते. बाबा, बाबा वाचवा आम्हाला. इथून घेऊन चला. बाळा, रडू नकोस. मी आता आलोय ना. काय तात्या सेठ, ओळखलं काय? तात्या सेठ धोबिडाच्या पायांवर पडतो. मला माफ करा. माझ्याकडनं चूक झाली होती. माझी मुलगी आणि जावयाला सोडा. मी तुमच्या पाया पडतो. नक्कीच सोडू. आधी तू तुझ्या मुलीला आणि जावयाला सांग की त्या रात्री काय झालं होतं. कस्तुरा, मला माफी दे. मला लाज वाटते. आपल्या गलिच्छ तोंडातून माझं नाव नको घेऊस. उठ आणि सांग सगळं काय ते खरं. उठतोयस की संपवून टाकूया ना? काय झालंय बाबा? काय झालं होतं त्या रात्री? बाळा, तेव्हा तू लहान होतीस. मी माझ्या मित्रांबरोबर दररोज या धाब्यावर दारू प्यायला यायचो, मजा करायचो. एके रात्री मी दारूच्या नशेमध्ये या धाब्यामध्ये. सांगा बाबा, काय केलं होतं तुम्ही? मी कस्तुराबाईचा रेप केला. काय? शी, तिरस्कार वाटतो मला तुमचा. एवढंच नाही, याने आणखीन एक घाणेरडं काम केलं होतं. याने मला, गणपत आणि संपतला खूप मारलं आणि रॉकेट टाकून आम्हा तिघांना जिवंत जाळलं. तेव्हापासून आमचा आत्मा सुडाच्या आगीत तडफडतोय. आज आमच्या आत्म्याला शांती मिळेल. तात्या, आम्ही रॉकेल ओतलेलंय. बस तुला आज पुन्हा एकदा आग लावायची आहे. तुझ्या मुलीला आणि जावयाला आम्ही काही नाही करणार, पण तुला नाही सोडणार. ही घे माचिस. प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. विचार कर, एकटाच जाणार की जावई आणि मुलीला सोबत घेऊन जाणार आहेस? ठीक आहे, मी तयार आहे. बाळा शर्वरी, तू राघवला घेऊन निघ इथून. बाबा, मी तुम्हाला सोडून नाही जाणार. हट्ट करू नको शर्वरी. मला माझ्या कर्मांची शिक्षा मिळते. तू निघून जा. राघव बेटा, हिला घेऊन जा आणि हिची काळजी घे. जा बाळा. चल शर्वरी, कम. राघव शर्वरीला घेऊन कारच्या जवळ जातो. तात्या शेठ माचीशी काडी पेटवतो आणि खाली फेकतो. आग भडकते. धाबा जळून राख होतो. भूतिया पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव, राघव सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे
दोघेही कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये. आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजार घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस, मी जरा हलका होऊन येतो. हा. श्वेता कारमध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? खूपच. अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची ट्यूब का बरं जाळली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब जाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडपडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवाला भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टोंडरा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टोंडरा कार घेऊन माझ्याकडे आला होता. कारचा पंक्चर बनव, फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्जचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले पण ते टोंडरा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टोंडरा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. या रात्री टोंडराने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं.
मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज तुंडरा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं हे सडका पाणी आहे, थांब थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधनं पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी सोड ग, काय झालंय काय तुला? रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे?
सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत. असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मीमध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद. मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. डॉक्टर बनला भूत ही कहाणी आहे शाहगंजची. शाहगंजमध्ये संजीवनी नावाचं एक हॉस्पिटल होतं, जिथे शिरीष कुमार नावाचे फार प्रसिद्ध डॉक्टर होते. सर्वांचा खूपच छान इलाज करायचे. पण हॉस्पिटलची एक फार विचित्र गोष्ट होती. हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पेशंटला ऍडमिट केलं जात नसे. दिवसा इलाज व्हायचा आणि संध्याकाळच्या आधी पेशंट्सना घरी पाठवून देण्यात येईल. अंधार व्हायच्या आधी हॉस्पिटलला टाळं लागायचं. एके रात्री दिनेश नावाचा एक मुलगा इलाज करायला हॉस्पिटलमध्ये आला. रात्री इकडे इलाज होत नाही, माहित नाही का? नाही, पोटदुखीचा इलाज करायला आलोय. खूप दुरून आलोय मी, म्हणून प्रवासात पूर्ण दिवस निघून गेला. प्लीज मला आतमध्ये जाऊ द्या. डॉक्टर साहेब घरी गेलेत, हॉस्पिटलला टाळं लागलंय, दिसत नाही काय? उद्या सकाळी ये, इकडून. वॉचमॅनने दिनेशला पळवला आणि दिनेश अडचणीत सापडला. फार अपेक्षा घेऊन आलो होतो. पोटदुखीचा इलाज झाला असता तर रात्री सुखाने झोपलो असतो. पण आता या अनोळखी शहरामध्ये पोटदुखी घेऊन कुठे भटकू? तेव्हा दिनेशचं लक्ष पार्किंग मध्ये उभ्या एका कारवर गेलं. असं वाटतंय ही डॉक्टर साहेबांची गाडी आहे. म्हणजे डॉक्टर साहेब आतमध्येच आहेत. मी डॉक्टर साहेबांकडे जातो, मग ते माझा नक्कीच इलाज करतील. दिनेशने पार्किंगची भिंत ओलांडली आणि हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटल एकदम सुनसान होतं. सगळे बेड्स एकदम रिकामे होते. ना कुठली नर्स होती, ना ही कोणी वॉर्ड बॉय. कमाल आहे, एकही पेशंट, एकही नर्स नाही. आता डॉक्टर साहेबांची केबिन शोधायला हवी. दिनेशला केबिन मिळाली. दरवाजा ढकलून तो आतमध्ये गेला. डॉक्टर शिरीष त्याच्याकडे पाठ करून एक्सरे पाहत होते. माफ करा सर, जबरदस्तीने आतमध्ये आलो. त्रासच असा होतोय की सकाळपर्यंत वाट नाही पाहू शकत. बस तिकडे दिनेश. सॉरी सर, पण मी पहिल्यांदा तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलोय. मग तुम्हाला माझं नाव कसं माहिती? तेव्हा अचानकपणे दिनेशच्या नजरा डॉक्टरांच्या पायांकडे गेल्या. डॉक्टरांचे दोन्ही पाय एकदम उलटे आणि टोकदार होते. कोण आहे तू? डॉक्टर जसा दिनेशकडे वळला, दिनेशचा श्वास अडकला. कारण की डॉक्टर एक भयानक भूत होता. दिनेश लगेच दरवाजाच्या दिशेने पळाला. पण दरवाजा तर लॉक्ड होता. दरवाजा उघडा, वाचवा वाचवा. पण डॉक्टरांच्या भूताने दिनेशला पटकन पकडलं. तू इकडे आलायस तर स्वतःच्या मर्जीने, पण जाशील माझ्या मर्जीने आणि मी तुला जाऊ नाही देणार. सॉरी सर, मी कोणाला काही नाही सांगणार. मी सरळ माझ्या गावी निघून जाईन. प्लीज सर, मला सोडा सर. पण भूताने काही ऐकलं नाही. त्याने दिनेशचं पोट जोरात दाबलं. दिनेश जनावरांसारखा ओरडू लागला. भूताने त्याची पकड अजून मजबूत केली आणि दिनेश ओरडत ओरडत मेला. हॉस्पिटलमध्ये अशा घटना आठवड्यातनं 1-2दा नक्कीच व्हायच्या. वॉचमॅनला धोका देऊन कोणी ना कोणी रात्री केबिन मध्ये इलाज करायला यायचं आणि भूतिया डॉक्टरची शिकार व्हायचं. आणि मग सकाळ व्हायच्या आधीच वॉचमन येऊन प्रेताला
जागी ठेवायचं. सकाळी सगळं काही नॉर्मल व्हायचं. डॉक्टर शिरीष कुमार नॉर्मल डॉक्टर सारखे पेशंट्सची इलाज करायचे. पण रात्रीचा अंधार होताच भयानक भूत व्हायचे. अखेर काय रहस्य होतं भूत या डॉक्टरचं, याची 10 वर्षापूर्वीची एक कहाणी आहे. 10 वर्षांपूर्वी एके रात्री पाशा नावाचा किलर पोलिसांच्या गोळ्यांनी घायाळ होऊन संजीवनी हॉस्पिटलमध्ये आला. ए डॉक्टर, चल 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 गोळ्या काढ. ही तर पोलीस केसची गोष्ट आहे. चल गोळ्या काढ. काढ नाही तर गोळ्या घालीन तुझ्या डोक्यात. बंदुकीच्या धाकाने पाशाने त्याचा इलाज केला आणि इलाज होताच डॉक्टरवर त्याची बंदूक साधली. अरे मी तर इलाज केला ना. हो, इलाज केलास आणि त्याच्या सोबतच पोलिसांना पण इन्फॉर्म केलास. धोकेबाज. पाशाने बंदुकीने डॉक्टरचा जीव घेतला आणि मग तिथून पळून गेला. तेव्हापासनं डॉक्टर भूत बनलाय. दिवसा रोग्यांचा उपचार करतो आणि रात्री हैवान. एके रात्रीची गोष्ट आहे. वॉचमन गेटवर नव्हता. गेट ओपन होता. तेव्हा एक पोलीस ऑफिसर त्याच्या बायको सोबत आला. ट्रान्सफरच्या बरोबरच तुझे आजार पण ट्रान्सफर होतात. चल आता आतमध्ये जा, मी कॉल संपवून येतो. बायको आतमध्ये गेली आणि ऑफिसर मोबाईलवर बोलू लागला. बोलता बोलता त्याचं लक्ष हॉस्पिटलच्या बोर्डकडे गेलं. संजीवनी हॉस्पिटल. शिट. ऑफिसर पळत पळत केबिन मध्ये आला आणि त्याने पाहिलं डॉक्टरच्या भूताने त्याच्या बायकोचा गळा आवळला होता. डॉक्टर सोडा, ती माझी बायको आहे. मग तू कोणता मोठा MLS? थांब, तुझाही नंबर लवकर ये. मी MLA नाही, मी तोच ऑफिसर आहे ज्याला तू त्या दिवशी कॉल करून पाशाची इन्फॉर्मेशन दिली होतीस 10 वर्षापूर्वी. आठवते? ऑफिसरचं म्हणणं ऐकल्यावर भूताने त्या बाईलाच सोडलं. बोल, कुठे आहे तो पाशा? मला त्याचा जीव घ्यायचाय. काही गरज नाहीये. तुझ्या कॉल नंतर मी त्याला शहरातनं बाहेर जाऊ दिलं नाही. त्याचा एन्काउंटर केला. एन्काउंटर व्हायच्या आधी त्याने तुझ्याबद्दल सांगितलं होतं. पाशा मारला गेलाय. आता तूही असं लोकांना मारणं बंद कर. ठीक आहे, मला पाशाला मारायचं होतं, पण हॉस्पिटलमध्ये कैद होतो. तू त्याला मारून माझा बदला पूर्ण केलायस. आता मला या भूताचा अवताराचा त्याग करायचा आहे. असं म्हणताच डॉक्टरचं भूत जोर जोरात हसू लागलं आणि हसत हसत आसमंतात मुक्त झालं. भूतिया हॉस्पिटल पार्ट 3. ही कहाणी आहे अहमदाबादची. अहमदाबादमध्ये खूपच मोठं आणि मशहूर हॉस्पिटल होतं. दर दिवशी बरेचसे पेशंट्स स्वतःचा इलाज करून घ्यायला तिकडे यायचे. बऱ्याचशा पेशंट्सना तिकडे भरती केलं जायचं आणि दिवस रात्र त्यांचा इलाज सुरू असायचा. हॉस्पिटलमध्ये एक असाही पेशंट होता ज्याच्यामुळे हे हॉस्पिटल बाकीच्यांपेक्षा वेगळं होतं. या हॉस्पिटलमध्ये 30 वर्षांपासून कोमामध्ये गेलेला एक पेशंट डॉक्टर्सच्या ऑब्झर्वेशन मध्ये होता आणि त्याच्यावर इलाज सुरू होते. खरं तर तो कोण होता, कुठनं आला होता आणि त्याला कोणी भरती केलं याचा हॉस्पिटलकडे काही रेकॉर्डच नव्हता. ही पण एक विचित्रच गोष्ट होती. खरं तर हा पेशंट मेडिकल फील्डशी संबंधित एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी हॉस्पिटलने सांभाळून ठेवला होता आणि हॉस्पिटलने त्याच्या इलाजाची पूर्ण हमी घेतली होती. पण 30 वर्षांमध्ये या पेशंटने स्वतःच्या पापण्या सुद्धा उघडल्या नव्हत्या. काही दिवसांनंतर हॉस्पिटलमध्ये रेनोव्हेशनचं काम सुरू झालं. म्हणूनच जास्त पेशंट्स हॉस्पिटलने भरती नाही केले आणि रात्रीच्या वेळी हॉस्पिटल सुनसान झालं. अशीच एक काळ रात्र होती. हॉस्पिटल सुनसान होतं आणि एखाद दुसऱ्या नर्सेस ड्युटीवर होत्या. जुली नावाची नर्स रात्री राऊंडवर निघाली आणि अचानकपणे चालता चालता एका अंधाऱ्या वॉर्ड पाशी आली. तिची नजर एका बेडवर पडली आणि जुली अचानकपणे ओरडू लागली. जुली जोर जोरात ओरडत इकडे तिकडे पळू लागली. तिचा आवाज ऐकून बाकी नर्सेस, डॉक्टर्स
आणि सिक्युरिटी गार्डने तिला अडवलं. काय झालं जुली, तू ओरडतेस का? डॉक्टर ते ते खरं खरं सांग जुली, काय झालं? डॉक्टर तो पेशंट 30 वर्षांपासून कोमामध्ये होता. हो, बेड नंबर 13. त्याचं काय? डॉक्टर तो त्याच्या बेडवर नाहीये तो त्याच्या बेडवर. व्हॉट? काय बोलतेस जुली? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? मी खरंच बोलते डॉक्टर. मी राऊंडवर गेले तर तो त्याच्या बेडवर नव्हता. चल आपण जाऊन पाहूया. नाही, तुम्ही जा, मला भीती वाटते. ओफो, तू इकडेच थांब, आम्ही जाऊन बघून येतो. असं म्हणत डॉक्टर्स आणि नर्सेस त्या वॉर्डमध्ये बेड नंबर 13 पाशी गेले. तर तो पेशंट 30 वर्षांपूर्वीच्या त्याच्या अवस्थेमध्ये बेडवर झोपला होता. ही जुली पण ना, असं वाटतंय नाईट ड्युटीचा फार वाईट परिणाम झालाय तिला. चला जाऊया आणि तिला घरी पाठवून देऊया. सगळी लोक निघून गेली. जसे सगळे गेले, कोमामध्ये बेडवर झोपलेल्या पेशंटने स्वतःचे डोळे उघडले. त्याचे डोळे फार भयानक आणि डीप होते. इथे सर्वजण जुलीपाशी आले आणि तिला समजावू लागले. काय जुली, तू पण ना उगाच सगळ्यांना घाबरवलं. बेड नंबर 13चा पेशंट त्याच्या बेडवरच आहे. पाहिजे तर तू स्वतः बघ. नाही डॉक्टर, मला तिथे नाही जायचंय. मला घरी जायचंय. हो, आम्हाला पण हेच म्हणायचंय. तू घरी जाऊन जरा आराम कर. तेव्हा अचानकपणे हॉस्पिटलची सगळीच्या सगळी इमारत थरथरू लागली. जणू कोणी हसत होतं. पण ते हसू पुण्या मशीनच्या चढल्यासारखं होतं. हा कुठला विचित्र आवाज आहे? कळत नाहीये की पुण्याच्या हसण्याचा आवाज आहे की मशीन सुरू आहे. पण मजूर तर संध्याकाळी काम करून निघून जातात. नाईट ड्युटी तर करत नाहीत. नाही सर, सगळे कामगार तर संध्याकाळी निघून गेले काम करून. मी सांगत होते ना, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपण सगळे जाऊया इथून. जुली, डोंट वरी. कदाचित कोणीतरी कामगार थांबला असेल त्याचं काम पूर्ण करायला. चल आपण जाऊन बघूया. असं म्हणून डॉक्टर सोबत इतर लोकही वॉर्डच्या दिशेने चालू लागली. जसं त्यांनी वॉर्डमध्ये पाऊल ठेवलं, समोरचं दृश्य बघून सर्वांचा थरकाप उडाला. कोमा पेशंट फार भयंकर अवस्थेमध्ये बेडला आपल्या दोन्ही हातांनी जोरात पकडून जोरात हलवत उडत होता आणि जोरात हसत होता. त्याचं हसू जवळपास ड्रिलिंग मशीन सारखं होतं. हे दृश्य पाहून सर्व घाबरले, पण डॉक्टर अजूनही कन्फ्युज्ड होता. आपण चूक केली याला इथे ठेवून. हा कोमात जाऊन कधीच मेलाय आणि भूत झालाय. हा आपल्याला नाही सोडणार. पळा इथून, पळा. हो सर, जुली बरोबर बोलते. शट अप. अरे, इतिहासात पहिल्यांदा आपल्याला असं दृश्य पाहायला मिळतंय. 30 वर्षांपूर्वी कोमामध्ये असलेल्या पेशंटचं असं अचानक जागवणं, तेही एवढ्या इंटेन्सिटीने, इम्पॉसिबल. मेडिकल सायन्सच्या हिस्ट्रीमध्ये आजपर्यंत असं कोणीच नाही पाहिलंय. असं म्हणताच डॉक्टर त्याच्या जवळ जाऊ लागला. सर थांबा. सर. काम डाऊन डिअर, काम डाऊन. काय तू बोलू शकतोस? काय तू आम्हाला बघू शकतोस? बेड नंबर 13, मी तुझा डॉक्टर, बोल माझ्यासोबत. असं म्हणून डॉक्टर त्याच्या आणखी जवळ जाऊ लागला. तेव्हा अचानकपणे त्या पेशंटने त्याचे डोळे डॉक्टरकडे फिरवले आणि डॉक्टरच्या दिशेने जोरात उडी मारून त्याला कोण्या जंगली जनावराप्रमाणे आडून फेकून दिलं. डॉक्टरच्या अशा अवस्थेनंतर पूर्ण हॉस्पिटलमध्ये भागादौड माजली. सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन इकडे तिकडे पळत होते. बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, पण अरे रे, हॉस्पिटलचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बाहेरून बंद होते आणि कोणताही मोबाईल किंवा टेलिफोन काम करत नव्हता. तो भयानक भूतिया पेशंट हॉस्पिटलमध्ये वाघाप्रमाणे फिरत होता आणि बाकीचे सर्व इकडे तिकडे लपून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण सकाळ होता होता त्या भूताने सगळ्यांना लपून बसलेल्यांना शोधून काढलं आणि क्रूरपणे मारलं. मग जवळपास सकाळच्या 6:30 वाजता तो परत आपल्या वॉर्डमध्ये गेला. त्याच्या बेडवर झोपला आणि डोळे बंद करून पुन्हा कोमामध्ये गेला. 8 वाजता पोलीस आले आणि तपासणी सुरू झाली. तेव्हा पोलिसांना खुनाचा एकही पुरावा नाही मिळाला आणि पोलीस पण चकित झाले. सगळ्यांना मारलं त्याने, फक्त त्या कोमा पेशंटला सोडून. सर, खुनाच्या विरुद्धात काही नाही मिळालं. बाहेर मीडिया आरडाओरड करते. काय सांगायचंय त्यांना? कोणी केले एवढे सगळे खून? हे बघ,
सांगून टाका की कोणी अज्ञात मारेकरी हत्या करून निघून गेलाय. लवकरच पकडला जाईल. अशा प्रकारे त्या दिवसानंतर पोलीस अज्ञात मारेकऱ्याच्या शोधात भटकत राहिली. हॉस्पिटल सील केलं गेलं आणि बेड नंबर 13 वर झोपलेला तो कोमा पेशंटही हॉस्पिटलच्या सोबतच कायमसाठी तो बंद झाला आणि त्याचं रहस्यही त्याच्याच सोबत हॉस्पिटलच्या 4 भिंतींमध्ये बंद झालं. भूतिया हॉस्पिटल पार्ट 4. नैनितालच्या मस्त वातावरणात आणि घनदाट जंगलांच्या मध्ये एक छोटंसं सुंदर गाव होतं, नमनपूर. नमनपूरची लोक फारच भोळी भाबडी आणि सरळ साधी होती. 2 वर्षांपूर्वी नमनपूरमध्ये लहान मुलांचं सरकारी हॉस्पिटल उघडलं होतं. लहान मुलांना घेऊन गावातली माणसं त्यांचा इलाज करायला यायची. पण अचानक हॉस्पिटलच्या विषयी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली, कारण की हॉस्पिटलमधून दर रात्री दररोज लहान मुलांच्या रडण्याचा भयंकर आवाज ऐकू यायचा. आई आई ये ना, मला इकडनं घेऊन जा ना. आई आई ये ना, मला इकडनं घेऊन जा ना. आई आई ये ना. एका गावकऱ्याने तर हॉस्पिटलच्या खिडकीमध्ये उभ्या असलेल्या छोट्या छोट्या मुलांची भूतं पण पाहिली. याच विषयी बेभान झालेल्या गावकऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना विचारलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले, हे बघा, हा भ्रम आहे तुमचा, असं काही नाहीये. काय ग लीला? हो सर, हा गावकऱ्यांचा भ्रमच आहे. लीला हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करायची. पण साहेब, तुमच्याच हॉस्पिटलमधनं बरीचशी मुलं गायब झालेली आहेत. त्यांचं काय? हे बघा, आमचं काम आहे इलाज करणं. मुलांची काळजी घेणं हे तुमचं काम. खेळता खेळता पडले असेल कुठल्या तरी दरीत, आमचं काय घेणं देणं आहे? एके दिवशी शीला नावाची एक बाई तिचा मुलगा छोटू सोबत हॉस्पिटलमध्ये आली. डॉक्टर साहेब, कालपासून छोटूच्या पोटात दुखतंय. डोंट वरी, मी औषधं लिहून देतो, बाहेरून घेऊन या. ठीक आहे छोटू, चल औषध घेऊन येऊया. नाही आई, मी नाही येणार. अजून दुखेल मला. बरं ठीक आहे, नर्स मॅडम छोटूकडे लक्ष द्या. हो नक्कीच, जा तुम्ही. शीला औषधं आणायला निघून गेली. लिली पण काही कामानिमित्त आतमध्ये निघून गेली आणि छोटू तिकडेच डॉक्टरच्या केबिन मध्ये बसून राहिला. अचानकपणे छोटू जिकडे बसला होता त्याच्या बाजूला रिमोट कंट्रोलची एक कार आली. छोटूने डॉक्टरकडे पाहिलं तर डॉक्टर एका फाईल मध्ये बिझी होते. छोटू कार उचलायला खाली वाकला तेवढ्यात ती कार पळून गेली आणि कारच्या मागे छोटूही पळू लागला. कार एका रूमच्या आतमध्ये गेली. मग छोटू पण त्याच्या मागे मागे आतमध्ये गेला. त्या रूम मध्ये लीला लपून बसली होती. जसा तो लहान मुलगा आतमध्ये गेला, लीला बाहेर आली आणि तिने रूमचा दरवाजा बाहेरून लॉक केला. डॉक्टरने हसत हसतच लीलाकडे पाहिलं. पोपट पिंजऱ्यात काहीच झालंय. इथे आतमध्ये बिचारा छोटू कारचा पाठलाग करता करता आणखी दुसऱ्या खोलीमध्ये गेला. तिथे आतमध्ये फार अंधार होता. जसा तो आतमध्ये गेला त्या रूमचा दरवाजा आपोआप बंद झाला. छोटूने पाहिलं त्या रूम मध्ये फारच अंधार आहे आणि बरेचसे भूतिया छोटी छोटी बाळं छोटूकडे बघून रडत आहेत. त्यातील एक बाळ फार भीतीदायक आणि रागाने छोटूकडे पाहत होता. त्याच्या हातामध्ये कारचा रिमोट होता. त्याने रिमोटने कार छोटूच्या मागे पुढे फिरवून त्याला घाबरवू पाहिलं. आमच्या जगामध्ये तुझं स्वागत आहे. चला ना, आपण बाहेर जाऊन खेळूया सगळे. ही कार पण सोबत घेऊया. छोटूची हिंमत बघून भूतिया बाळ टेन्शन मध्ये आलं. आम्ही सगळे या जगातून कधीच बाहेर नाही येऊ शकत. थोड्या वेळानंतर तूही आमच्या या जगाचा हिस्सा बनणार आहेस. डॉक्टर आणि नर्स मिळून तुझं ऑपरेशन करतील. तुझे सगळे ऑर्गन्स काढून तुला याच रूम मध्ये दफन करतील. तिथे शीला औषध घेऊन आतमध्ये आली तेव्हा तिने पाहिलं की छोटू केबिन मध्ये नाहीये. नर्स मॅडम, माझा छोटू कुठे आहे? काय मस्करी करताय तुम्ही? आता 5 मिनिटापूर्वी तुम्ही त्याला घेऊन गेलाय. हे तुम्ही काय बोलताय मॅडम? मी तर इथे त्याला तुमच्याकडे सोडून औषध घ्यायला गेले होते. बघा,
आमच्याशी वाद घालू नका, आम्हाला बरीच काम आहे. हे एकदा शीला रडू लागली आणि जोर जोरात ओरडू लागली. छोटू, छोटू, कुठे आहेस तू? छोटू, अरे छोटू, कुठे आहेस तू? इथे भूतिया मुलांसोबत अडकलेल्या छोटूने त्याच्या आईचा आवाज ऐकला आणि तोही ओरडू लागला. आई, मी इकडे आहे, मी आतमध्ये आहे. आई, तुझा आवाज तुझ्या आईपर्यंत नाही पोहोचू शकत. पण पोलिसांपर्यंत तर पोहोचू शकतो ना? म्हणजे डोंट वरी, माझी आई काही साधीसुधी आई नाही. ती IPS शिलावती आहे, नैनिताल पोलीस. असं म्हणतात छोटूने त्या रूमची खिडकी उघडली आणि बाहेर उभे असलेल्या पोलीस फोर्सला इशारा केला. छोटूचा इशारा मिळताच लपलेली पोलीस फोर्स खिडकीतनं आत आली. पोलिसांना पाहताच सर्व भूतिया मुलं घाबरू लागली. हे बघा मुलं, घाबरू नका. आम्हाला कळलं की या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या अवयवांचे ऑर्गन्स विकून ब्लॅक मार्केटिंग होते. म्हणूनच छोटू आणि IPS शिलावती मॅडमच्या सोबत मिळून आम्ही डॉक्टरांना पुराव्यांसकट पकडण्यासाठी आम्ही ऑपरेशन अरेंज केलं होतं. चल आमच्या सोबत. नाही सर, आम्ही मेलेलो आहोत. आम्हा सर्वांची शरीरं याच रूम मध्ये दफन आहेत. म्हणूनच तर आमच्या आत्मा याच रूम मध्ये कैद आहेत. आता त्या बाहेर नाही येऊ शकत. फक्त आता एक काम करा, त्या डॉक्टर आणि नर्सला पकडल्याच्या नंतर या हॉस्पिटलला जाळून टाका, जेणेकरून आम्हाला सर्वांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल. चिंता नको करू, आम्ही असंच करू. छोटू, तू खूप हिम्मतवान आहेस. आज तुझ्यामुळे आम्हाला मुक्ती मिळेल. थँक्स छोटू. सर्व भूत मुलं हात जोडून छोटू समोर उभी राहिली. हे बघताच छोटू इमोशनल झाला. चल छोटू, आता आपल्याला ते काम करायचंय ज्यासाठी एवढं सगळं आपण नाटक केलं. भूतबळाने डोकं हलवलं आणि रूमचा दरवाजा आपोआप उघडला. मग पोलीस आणि छोटू दुसऱ्या दरवाजापाशी आले. पोलिसांनी बंद दरवाजा तोडला आणि ते सर्व सरळ डॉक्टरांच्या केबिन मध्ये पोहोचले. पोलीस फोर्सला अचानक आपल्या समोर असं बघून डॉक्टर्स आणि नर्स घाबरले. अरेस्ट करा या सगळ्यांना. पोलीस फोर्सने डॉक्टर आणि नर्स दोघांनाही पकडलं. मम्मा, यांचं काम तर झालं. आता या हॉस्पिटलला जाळून त्या मुलांना मुक्ती द्यायची. मग काय, पोलीस फोर्स डॉक्टर आणि नर्सला घेऊन निघून गेले. शीलावती आणि छोटूने हॉस्पिटलला आग लावली. बघता बघता हॉस्पिटल जळू लागलं आणि हॉस्पिटलमध्ये कैद असलेल्या लहान मुलांची आत्मा आकाशामध्ये मुक्त होऊ लागली. प्राऊड ऑफ यू माय सन. तुझ्यामुळे आपण हे मिशन कंप्लीट करू शकलो. असं म्हणून शीलावतीने छोटूला मिठी मारली आणि दोघांच्या समोर ते भूतिया हॉस्पिटल बघता बघता जळून राख झालं. कलियुगी रावण. भगवान श्री रामांची प्रत्येक जण पूजा करतो. ते सर्वांचे भगवंत आहेत. पण रघुनंदन सोसायटीमध्ये असाही एक कोणी होता जो रामाला नाही, रावणाला पूजत होता. दिल्लीमध्ये रघुनंदन सोसायटी फारच फेमस होती, कारण की या सोसायटीतील सर्व सदस्य फारच सच्चे आणि धार्मिक वृत्तीचे होते. पूजा पाठ आणि कीर्तन प्रवचन हे सगळं दिवस रात्र चालायचे. सोसायटीतील सर्व सदस्य एकमेकांची खूप काळजी घ्यायचे आणि एकमेकांवर खूप विश्वास असायचा. आपल्या घराची चावी आपल्या शेजाऱ्यांकडे सोपून जाणं फारच विचित्र गोष्ट आहे शहरात, पण रघुनंदन सोसायटीमध्ये ही फारच कॉमन गोष्ट होती. इथे दिवसभर लोकांच्या घराचे दरवाजे उघडे असायचे, कारण की प्रत्येक जण एकमेकांचं स्वागत आणि मदत करायला सदैव तत्पर असायचा. पण ते म्हणतात ना, जळत्या दिव्याच्या खाली काळ्या कुट्ट अंधाराची गूढ सावली लपलेली असते. सोसायटीमध्ये एक घर असंही होतं ज्याचा दरवाजा कायमचा बंद असायचा, कारण की त्या घरामध्ये दशानन नावाचा कोणीतरी व्यक्ती नवा राहायला आला होता. नवरात्रीचा 8वा दिवस होता. सोसायटी मधली जानकी सजून धजून गरबा खेळायला जात होती. अचानक एक विचित्र आवाज ऐकून जानकी थांबली. आवाज बंद दरवाजाच्या आतून येत होता, म्हणजेच दशाननच्या घरातून येत होता. रावणाचारित्र भुजंगदशाय मृत्युमाग्राय तुडुबाहो.
मला वाटतं आतमध्ये पूजा सुरू आहे. पण इतके भयानक मंत्रोच्चार, रावणाचं आवाहन, उद्या दसरा आहे आणि आज अशी पूजा. जानकी फारच घाबरली होती. ती तिथनं निघाली. आतमध्ये दशाननाची महाभयानक पूजा सुरू होती. तो रावणाचं आवाहन करून राम पोचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मृत्यू मागत होता. पहिल्या माळ्यावर राहणारा म्हातारा रामाची भजन गातो, त्याचा अंत होवो. सरस्वतीच्या भिंती रामाच्या तस्बिरींनी चमकताय, तिचा पण अंत होवो. राघव शास्त्रीच्या मुखी सदैव राम असत, सर्वस्वांताय स्वाहा. मग त्याने होमातनं जळलेला घुबडाचा डोळा काढला आणि तो स्वतःच्या बेंबीत घालून बेंबी काळ्या कपड्याने झाकून घेतली. आणि बघता बघता दशाननाचं शरीर कापू लागलं. त्याच्या मुखातून विचित्र विचित्र आवाज बाहेर येऊ लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रू आणि अश्रूंनंतर रक्त बरसू लागलं. दशानन डोळे बंद करून घुमू लागला आणि थोड्या वेळानंतर शांत झाला. जसे त्याने डोळे उघडले, त्याच्या समोर ठेवलेला पाण्याचा कलश पिघळून राख झाला. कारण की त्याचे डोळे आता नॉर्मल नाही, फार प्रखर आणि भयानक बनले होते. कोणी नाही वाचणार. 12 वाजायच्या आधीच सर्व मारले जातील. 12 वाजल्यानंतरही कोणी जिवंत राहिलं तर माझ्या नाभीमध्ये स्थित हा घुबडाचा डोळा मी शुकून सगळ्यांना मारून टाकतील. रात्रीच्या 10 वाजता जानकी तिच्या घरी जाण्यासाठी दशाननाच्या घराच्या बाहेरून चालली होती. तेव्हा तिने पाहिलं दशानन घराच्या बाहेर कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. हॅलो सर, माझं म्हणणं आहे का? सर, पूजा आहे घरामध्ये, उत्सवाचे दिवस आहेत. मी नक्की दिवस रात्र एक करून प्रोजेक्ट कंप्लीट करेन उद्या. प्लीज आज काही बोलू नका. ऐका ना. दशाननच्या कॉलचा फायदा उचलून जानकी त्याच्या घरामध्ये घुसली. माहिती करून घेतल्याशिवाय गप्प नाही बसणार की आत काय कारस्थान चाललंय. जशी ती आतमध्ये एका रूम मध्ये पोहोचली, आतलं दृश्य बघून तिचा थरकाप उडाला. आतमध्ये एक भयंकर होम पेटला होता आणि भयंकर विचित्र गोष्टी त्या होमाच्या आसपास ठेवल्या होती. खूपच अशुभ आहे हे सगळं. जानकी आणखी एका रूम मध्ये गेली आणि भिंतीवर टांगलेल्या तस्बिरी बघून चकित झाली. भिंतीवर सोसायटी मधल्या सर्व व्यक्तींच्या तस्बिरी होत्या आणि त्यांना फुलांच्या माळा घातल्या गेल्या होत्या. त्याच्यामध्ये तिचा नवरा राघवचाही फोटो होता. म्हणजे या सैतानाला काळ्या जादूने आम्हाला मारून टाकायचंय. मी असं मुळीच नाही होऊ देणार, कधीच नाही होऊ देणार. रागावलेली जानकी हवनामध्ये पाणी घालून होमाला विझवू लागली. ती अचानकपणे खूप सारा जास्त धूर हवनातनं बाहेर आला आणि जानकी जोर जोरात खोकू लागली. धूर पूर्ण रूम मध्ये पसरला होता. जानकी काही पाहू शकत नव्हती. थोड्या वेळानंतर धूर कमी झाला आणि तिने समोर पाहिलं तर तिचा राग भीतीमध्ये परिवर्तित झाला. कारण की तिच्या समोर दशानन फार भयानक परिस्थितीमध्ये हसत होता. जानकी घरी नाही पोहोचली म्हणून तिचा चिंतातूर पती राघव सरस्वतीच्या घरी जाऊन विचारपूस करू लागला. जानकी 10 वाजताच निघाली भाऊ. आता 11 वाजलेत. कुठे गेली असेल? काय माहित. हा, आठवलं. एक गोष्ट होती जी जानकीने सांगितली होती. कदाचित जानकी तिथेच गेली असेल. सरस्वतीने राघवला सगळं काही सांगितलं आणि राघव पळत पळत दशाननच्या घरासमोर उभा राहिला. आतून तेलाच्या जळण्याचा वास येतोय, म्हणजे आतमध्ये पूजा चालू असणार. तेव्हा राघवला जानकीच्या ओरडण्याचा आवाज आला आणि राघव घाबरला. सरस्वती सोसायटीतील सर्व सदस्यांना घेऊन राघवच्या जवळ आली. तू बरोबर बोलत होतीस, जानकी आतमध्येच आहे. काय करायचं? तेव्हा एक म्हातारा माणूस ओरडत म्हणाला, अरे रामच वली, रामच शक्तिशाली, मग या दुष्टाला काय घाबरायचं? आणि मग अचानक जानकी ओरडली, गिरधारी काका, गिरधारी काका, तुमचा आवाज ऐकून हा कमजोर पडतोय. मी ठीक आहे. हा खूप भयानक आहे. सगळ्यांना मारून टाकायचा कट रचतोय. तुम्ही माझी चिंता सोडा आणि भजन गा. हा काही नाही करू शकणार. गिरधारी अंकल, तुम्ही भजन गा. या ऐकताच दशाननने जानकीला एक जोरदार कानाखाली मारली आणि जानकी बेशुद्ध होऊन खाली पडली. कोणी नाही वाचणार, फक्त अर्धा तास बाकी आहे.
मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन. दशानन होम करायला बसला. इथे म्हाताऱ्या गिरधारीने श्रीरामांची भजनं गायली आणि बाकी सदस्यांनी त्यांची साथ दिली. भजनामुळे आतमध्ये दशानन विचलित होऊ लागला आणि त्याचा होम पण विझू लागला. सर्वजण जोरजोरात भजन गात होते आणि दशानन होम करण्याचा प्रयत्न करत होता. भजन ऐकून तो स्वतःचे मंत्र विसरत होता. लोक भजन गातच होते आणि 12 वाजले. जसे 12 वाजले दशानन आपली नाभी पकडून जोरात ओरडला, कारण की त्याच्या नाभीत असलेल्या घुबडाच्या डोळ्याने विष उघडायला सुरुवात केली होती. दशानन तडफडू लागला आणि थोड्याच वेळात तडफडून होमात पडला आणि जळून भस्म झाला. जानकीला शुद्ध आली. तिने दरवाजा उघडला आणि मग ती राघवच्या गळ्यात पडली. राघव, दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा. रावण दहन झालेलं आहे. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय.